नमस्कार. मी प्राध्यापक सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलवरती आपण आत्तापर्यंत अनेक विषयाचे व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि आपल्या पसंतीला सुद्धा उतरलेले आहेत. आज आपण असाच एक व्हिडिओ त्या ठिकाणी पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा. तर विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी पॉलिटिकल सायन्स, पॉलिटिक्स, राज्यशास्त्र आपण म्हणतो, या राज्यशास्त्राची मार्च 2023ची प्रश्नपत्रिका या सुरुवातीला अगदी 2 मिनिटात तुम्हाला दाखवणार आहे. ही प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिली असणार आहे, परंतु यानंतर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला राज्यशास्त्राचं मॉडेल आन्सर दाखवणार आहे, जेणेकरून त्या मॉडेल आन्सर जर तुम्ही पाहिलं, तुम्हाला जर समजलं, तर तुम्हाला राज्यशास्त्रामध्ये जास्तीत जास्त गुण त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर पाहू शकता की तुम्ही जो पेपर लिहिता विद्यार्थ्यांनो, तो पेपर लिहिल्यानंतर आमच्याकडे शिक्षकांकडे तपासायला येतो, त्यावेळेस तो कसा तपासला पाहिजे, त्याच्यामध्ये काय अपेक्षित असतं, हे सर्व त्या मॉडेल आन्सरमध्ये सांगितलेलं असतं. आणि मग ते जर तुम्हाला आत्ताच जर समजलं तर तुम्ही तशा पद्धतीनं पेपरमध्ये कराल. पहा, सुरुवातीला अगदी 1-2 मिनिटामध्ये मी ही राज्यशास्त्राची प्रश्नपत्रिका तुमच्या समोरून त्या ठिकाणी देतोय. प्रश्न पहिला, कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करायचा आहे. ब आहे, चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा, 3 गुणांसाठी असतो हा. हे आपण पाहिलेले आहे, परंतु यानंतर जे मॉडेल आन्सर आहे ते अत्यंत तुम्हाला महत्त्वाचं आहे. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, असा प्रश्न आहे 4 गुणांसाठी. तुम्ही हे पाहू शकता. त्यानंतर पहिल्यातलाच ड आहे की दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. 4 गुणांसाठी या समर्पक संकल्पना तुम्हाला लिहावायच्या आहेत. नंतर ई आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा, 4 गुणांसाठी तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. हे संकल्पना चित्र तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, 9 गुणांसाठी आहे. पैकी 4 गुण पहिल्या भागासाठी आहेत, अ साठी. आणि ब आहे, खालील नकाशाचं निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्नपत्रिकेचा पॅटर्नही तुम्हाला माहीत असला पाहिजे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालील विधाने बरोबर की चूक ते सकारण सांगा. कोणतेही 5 10 गुणांसाठी आहे, म्हणजे 1 त्या ठिकाणी 2 मार्क त्या ठिकाणी 1 विधानाला बरोबर की चूक आणि त्याचं सकारण सांगण्यासाठी त्या ठिकाणी असणार आहेत. तर 7 पैकी लिहायचे तुम्हाला. प्रश्न क्रमांक 4 आहे, खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. कोणतेही 2 9 गुणांसाठी आहेत. पहा, 5 दिले जातील, 3 तुम्हाला सोडवायचे. प्रश्न क्रमांक 5, खालील विषयावर तुमचे मत 25 ते 30 शब्दामध्ये मांडा. कोणतेही 3 12 4 मार्कासाठी एक प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 6, मॉडेल आन्सरकडे खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. कोणतेही 2 10 गुणांसाठी. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे 150 ते 200 शब्दात लिहायचे. एक प्रश्न लिहायला तुम्हाला किती मार्क्स दिलेले आहेत? 10. त्यामुळे हा प्रश्न अतिशय सविस्तररित्या तुम्ही लिहिला पाहिजे. तर अशा पद्धतीनं हे तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर पहा, आता यामध्ये ठरणार आहे ते महत्त्वाचं म्हणजे हे मॉडेल आन्सर. पहा विद्यार्थ्यांनो, वरच्या बाजूला दिलेलं असतं गोपनीय. हे गोपनीय पाहत असताना तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे लिहिणं गरजेचं आहे. राज्यशास्त्रासाठी ही प्रश्नपत्रिका मॉडेल आन्सर आहे. हे शिक्षकांसाठी असतं, परंतु मी तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि नमुना उत्तरं कशा पद्धतीनं तपासली पाहिजेत, काय असतंय विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ अधूनमधून स्टॉप करा. तुम्ही हे लिहून घेऊ शकता, स्क्रीनशॉट काढू शकता आणि राज्यशास्त्रामध्ये सुद्धा चांगले गुण. प्रश्न पहिला आहे, पहा, कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 5 गुणांसाठी आहेत आणि हे विधान पूर्ण लिहायचे, फक्त शब्द लिहायचा नाही. ब, चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. त्याच्यामध्ये समोरासमोर जोड्या लिहिल्या गेल्या पाहिजेत आणि 1 बरोबर जोडी असेल तर 1 गुण त्या ठिकाणी दिली पाहिजेत. प्रश्न क्रमांक क, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, असा प्रश्न आहे. प्रत्येक बरोबराला
बरोबर उत्तराला 1 गुण द्यावं अशा पद्धतीच्या गाईडलाईन त्या ठिकाणी आहेत. तुम्ही प्रश्नपत्रिका जवळ ठेवा आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहत चला. 4 जणांचं तुम्हाला दिलेलं आहे 4 गुणांसाठी. ड आहे, दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. प्रत्येक बरोबर उत्तराला तुम्हाला 1 गुण त्या ठिकाणी मिळणार आहे. 4 गुण याच्यासाठी ठेवलेले आहेत, तुम्ही लिहू शकता ते. त्यानंतर गट ई आहे, गटात न बसणारा शब्द ओळखावं लिहा. विद्यार्थ्यांनी थोडंसं निरीक्षण केलं, बारकाईनं पाहिलं तर त्याची उत्तरं त्याच्यातच असतात. फक्त तुम्ही अभ्यास करणं गरजेचं असतं. हे मॉडेल आन्सर पिवळ्या रंगाचं असतं, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी, परंतु स्कॅन करताना त्याचा रंग काही कमी झालेला आहे. प्रश्न क्रमांक 2 अ, खालील संकल्पना चित्रे पूर्ण करा. प्रत्येक चौकटीतील बरोबर उत्तरास 1 गुण. सहभागात्मक, पारदर्शकता, प्रतिसादात्मक, कायद्याचे राज्य ही सुशासनाची मूल्ये आहेत आणि या व्यतिरिक्त सुद्धा संबंधित जर मुद्दे असतील तुम्हाला माहीत तर ते लिहिलं तरी तुम्हाला ते मार्क्स पूर्ण मिळू शकतात. पहा इथं ब, खालील नकाशाचं निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रत्येक योग्य उत्तरासाठी 1 गुण आहे आणि या ठिकाणी तुम्हाला इतर कोणतेही 5 जर लिहिले वरीलपैकी भारत, पाकिस्तान, नेपाळ, अफगाणिस्तान, इराण, इराक, कुवेत, म्यानमार 5 गुणांसाठी तर तुम्हाला हे करता येईल. प्रश्न क्रमांक 3 खालील विधाने बरोबर आहेत की चूक ते साकारून लिहा. कोणतेही 5 10 गुणांसाठी विधान बरोबर अथवा चूक हे योग्य उत्तर असेल तर 1 गुण व योग्य कारणासाठी 1 गुण देणं. चूक अथवा बरोबर योग्य नसेल तर कारणाला देखील गुण हे मिळणार नाहीत आणि अशा पद्धतीनं हे लिहिलं जाईल 5 गुणांसाठी. तर हे विधान बरोबर आहे ते सकारण लिहायचं, बरोबर की चूक आहे ते लिहायचं आणि ते सकारण लिहायचं. या पद्धतीने तुम्ही हे करू शकता. प्रश्न क्रमांक 4 आहे विद्यार्थ्यांनो, खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. कोणतेही 3 लिहायचे. 3 गुणांसाठी म्हणजे एकासाठी 3 गुण आहेत आणि प्रत्येक योग्य मुद्द्याला 1 गुण देणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणजे 3 गुणांसाठी किमान 3 मुद्दे तुम्ही लिहिले पाहिजेत. परंतु मी म्हणेल तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे 3चं विश्लेषण करा आणि त्या व्यतिरिक्त जे मुद्दे येतील ते एकाखाली एक तुम्ही लिहू शकता. प्रश्न क्रमांक 2 आहे त्या ठिकाणी दिलेला त्याचा अर्थ, सहसंबंध, उदाहरण अशा पद्धतीचे मुद्दे तुम्हाला या प्रश्नामध्ये अपेक्षित असतात. हे लक्षात ठेवा आणि हे मुद्दा टाकूनच लिहायचं. अर्थ लिहा, सहसंबंध लिहा, उदाहरण लिहा, हे आपण करू शकतो. त्यानंतर खालील विषयावर तुमचे मत 25 ते 30 शब्दात मांडा. कोणतेही 3 12 गुणांसाठी 4 गुण एका प्रश्नाला आहेत. आता पहा इथं सूचना अत्यंत महत्त्वाची. शिक्षकांनी विषयानुसार विद्यार्थ्यांची मते लक्षात घेऊन योग्य उत्तर लिहिल्यास एका मुद्द्याला 1 गुण याप्रमाणे गुणदान करावं. म्हणजे इथं तुम्हाला 25-3 शब्दामध्ये लिहायचं आहे आणि 4 गुणांसाठी आहे. किमान 1 पानभर उत्तर लिहिलं पाहिजे, 4-5 मुद्द्यांचं विश्लेषण केलं पाहिजे आणि बाकीचे मुद्दे जादाचे लिहिले तरी चालेल. प्रश्न क्रमांक 6 आहे, खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दातल्या कोणतेही 2 लिहायचे. 10 गुणांसाठी पहा काय सूचना असते इथं. विद्यार्थ्यांनी स्पष्टीकरणासह 5 मुद्दे लिहिणे अपेक्षित आहे. प्रत्येक स्पष्टीकरणासहित मुद्द्याला 1 गुण याप्रमाणे गुणदान हे करावं लागतं. म्हणजे 5 गुणांसाठी आहे. आता पहा इथं 1 चळवळीचा संक्षिप्त इतिहास हे दिलाय तुम्हाला मुद्दा, त्याच्यामध्ये उपमुद्दे टाकणं गरजेचं आहे. हे प्रत्येक मुद्द्याला उपमुद्दे, महत्त्वाच्या शब्दाखाली अंडरलाईन, सविस्तर उत्तराची अपेक्षा या ठिकाणी तुमच्याकडून असते आहे. तर अशा पद्धतीनं हे मुद्दे दिलेले आहेत. या व्यतिरिक्त सुद्धा मुद्दे तुम्ही संकलित केले असतील, अभ्यासले असतील ते तुम्ही लिहू शकता. आणि प्रश्न क्रमांक 7 आहे विद्यार्थ्यांनो, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे 150 ते 200 शब्दात स्पष्ट करा. तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत, 10 गुणांसाठी लिहायचे आणि याच्या आधारे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. प्रत्येक स्पष्टीकरण सहित मुद्द्याला 2 गुण त्या ठिकाणी दिलं पाहिजेत. म्हणजे 5 मुद्द्यांचं विश्लेषण किमान अपेक्षित आहे. 5 पेक्षा जास्त लिहा आणि पैकीच्या पैकी गुण मिळवा. तर विद्यार्थ्यांनो, ही राज्यशास्त्राचं मॉडेल आन्सर आदर्श उत्तरपत्रिका बोर्डाची कशी असते ते तुम्हाला दिलेलं आहे.
तुम्ही माझ्या चॅनलला जा, प्लेलिस्ट पहा. तुम्हाला 12वी करिअर गायडन्स असतील, भविष्यातील काही स्पर्धा परीक्षा असतील, त्याची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळेल. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.